क्रीडा स्पर्धा वैयक्तिक देखील आपण पारितोषिक पाहतोय. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज स्मार्ट वॉच आणि ट्रॉफी. उत्कृष्ट असलेला मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू त्याला देखील स्मार्ट टीव्ही मात्र दिली जाणार आहे, LED टीव्ही. तसेच महिलांचं देखील क्रिकेट आपण पाहिलं, महिलांनी देखील जबरदस्त कामगिरी केली. अशी असलेली ही परिपूर्ण असलेली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र शेवटच्या मॅचकडे आपण वळतोय. चला मॅचला सुरुवात होते. सलामीची जोडी निखिल आणि प्रशांत, तर गोलंदाज आहेत विकास. पहिलाच बॉल आणि जज केला आणि जजमेंट चुकले. डॉट बॉल. ह्यावेळेला नक्कीच वाईट बॉल असेल. खोलवर टप्प्याचा बॉल टॅप केलाय आणि रिव्ह्यू साठी मात्र मागणी केली आहे. काय असणार आहे या बॉलवरती, विकेट आहे की पोहोचलाय, चेक केला जातोय आमच्या टीव्ही अंपायरच्या मदतीने. पुन्हा एकदा हा महत्वपूर्ण डिसिजन फायनल मॅचचा रनआउट साठीचा. रन झालाय कंप्लीट. बॅटर आहे सुखरूप. यावेळेला टॅप केलाय, सिंगल, एक रन असेल. बॉल आउटच्या माध्यमातून संघ फायनल मध्ये पोहोचलेला बबड्या बॉईज हा संघ मात्र फायनलची मॅच खेळतोय. पुन्हा एक ड्राईव्ह केलाय. आणखी एक डिक्लेअर रन असेल. पुन्हा चांगला ड्राईव्ह केलाय, टॅप केलाय, एक डिक्लेअर रन दिला जातोय. पुन्हा एकदा टॅप केलाय, सिंगल, एक रन मिळतोय. एक ओव्हर रन झालेत 6. फायनल मॅच, अंतिम प्रवास, यशस्वी पर्व पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालंय या क्रीडा स्पर्धेचं. म्हणजे ही क्रीडा स्पर्धा आता मात्र गतवर्षी पाहायला मिळेल, पण यंदाच्या वर्षातील असलेल्या काही मॅच मधील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल बॅकफुटला पंच केलाय, सिंगल रन.
रवी ओहो बोल्ड आउट केलाय, निखिलला माघारी पाठवलंय, जबरदस्त, क्या बात आहे. तिथे अनेक चाहता वर्ग पाहायला मिळतोय, बबड्या बॉईजचा चाहता वर्ग खुश झालाय. आपल्या कॅमेरामॅनला नक्कीच विनंती आहे तिकडे चाहता वर्ग दाखवायचा आहे. कॅमेरामध्ये मात्र पाहायला मिळतोय अनेक चाहता वर्ग बबड्या बॉईजचा. आनंद हळूहळू, थोडा हळू. चला या लवकर, बॅटर आलेत मनीष, 7 रन झालेत. यावेळेला पुन्हा एक ड्राईव्ह केलाय, पॉइंटला डिक्लेअर रन मिळेल. चांगला ड्राईव्ह केलाय, सिंगल डिक्लेअर, एक रन असेल. रन झाले तर 9. 4 बॉल, धावसंख्या 9व्या अंकावरती पोहोचली आहे. नो बॉल, चेक मात्र दिला जाणार नाहीये, नो बॉल असेल. आणखी एक वाईट बॉल, एक्स्ट्रा पुन्हा एकदा भर घालते रवीच्या गोलंदाजीवर. धावसंख्या 11. पुन्हा एकदा वाईट बॉल, एक्स्ट्रा मात्र पुन्हा एकदा. रवी नियंत्रण चुकले गोलंदाजी शैलीवरचं. फायनल मॅच हे प्रेशर असणार आहे, कारण इथपर्यंत दोन्ही संघांनी केलेला प्रवास म्हणता विजयाचा प्रवास झालाय. त्यामुळे असलेल्या बॅटरचा, गोलंदाजांचा अगदीच आत्मविश्वास असल्या कारणाने दोन्ही संघांवर तेवढं प्रेशर आहे. बारा रन झालेत. 4 बॉल. इथे मात्र बॅकफुटला पंच करायचा होता, येतोय डॉट बॉल. शेवटचा बॉल या ओव्हरचा बाकी आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा वाईट बॉल, बाहेर काढला बराच. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा डॉट बॉल आणि ओव्हर समाप्ती झाली. रन झाले 13. वैभव विचारे यांचं स्वागत आहे, शिव बालाजी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा. चला चला मॅच चालू करा. तिकडे आपण पाहतोय विकीचा मोठा चाहता वर्ग आहे, विराज ठाकूरचा, विराज ठाकूरचा तिकडे फॅन फॉलोविंग पाहायला मिळतोय. स्क्रीनवर बॅनर दाखवत आहेत. वन साइड हिरो विराज ठाकूर, इकडे देखील दाखवायचं आहे, इकडे देखील दाखवायचं आहे. वन साइड हिरो विराज ठाकूर, क्या बात आहे.
खरं तर स्थानिक संघातील स्थानिक खेळाडू असतात, पाठबळ असतं, आशीर्वाद असतो एखाद्या चाहत्याचा. त्या आशीर्वादावरतीच संघाला देखील काही स्टार मात्र उजळतात. मयूर आलेत गोलंदाज. व्हाईट बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल टॅप केलाय तिकडे. पुन्हा एकदा एक डॉट बॉल असेल. फुल टॉस बॉल टॅप केलाय. लॉंग ऑफला प्लेयर आहेत. थांबवलाय बॉल. 1 रन. 15 रन. तिकडे विनंती असेल फॅन फॉलोविंगला थोडस सायलेंट ठेवायचंय. धावसंख्या 15 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. पुन्हा टॅप केलाय आणि आता मात्र 4 रन येईल. 19 धावसंख्या. एका बाजूला आपण पाहतोय ठाणे आणि एका बाजूला कैव्याचा संघ आहे. पुन्हा टॅप केलाय. क्या बात आहे बबडी. जबरदस्त. बबडीच्या बॅट मधून निघालाय रबडी स्ट्रोक. 4 रन. ट्वेंटी 3. पुन्हा एक खोलवर टप्प्याचा बॉल. एक डिक्लेअर आलाय. 1 टू गो. शेवटचा बॉल. रन झाले तर 24. तिकडे मात्र पुन्हा टॅप केलाय. सिंगल 1 रन येईल. 3 ओव्हर समाप्ती झाले. 3 ओव्हर नंतरची धावसंख्या 25 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही शेवटची ओव्हर बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. कोणाकडे मात्र दिला जातोय. प्रेम या गोलंदाजाचा विचार होतोय की आणखी कोणत्या वेगळ्या गोलंदाजाचा. प्रेमकडे मात्र बॉल दिलाय. शेवटची ओव्हर 4थी. प्रेम. पहिलाच बॉल. व्हाईट बॉल.
खोलव्या टप्प्याचा बॉल, पुन्हा एक डिक्लेअरचा रन. ओहो, जबरदस्त बॉल. डॉट बॉल येतोय. तर नक्कीच स्वागत आहे निशिकांत मोकाशी यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण देखील उपस्थित राहिलेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत आपलं देखील. धन्यवाद. आपण देखील या क्रीडा स्पर्धेला नक्कीच एन्जॉय केला. व्हाईट बॉल. स्टेप पडून खेळले, तिकडे चान्स बनलाय आणि येस डेफिनेटली रन आउट झालेत. प्रशांतला माघारी जावं लागतंय. विकेट मिळतोय. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. 28 रन. मनीष मात्र आज जबरदस्त फायनलच्या मॅचची बॅटिंग करतोय. संघाला खरंच या फायनल मॅचमध्ये बॅटिंग करणं गरजेचं होतं, कारण निखिलचं विकेट गेली तदनंतरची सावरलेली बाजू मनीषने आणि धावांची केलेली प्रगती. धावसंख्या 28, उर्वरित काही बॉल बाकी. बॅकफुटला पंच केलाय. चांगला बॉल होता. ऑफ ट्रॅकचा बॉल. सिंगल, 1 रन मिळतोय. शेवटचे असलेले 2 बॉल मात्र बाकी आहेत. 29 रन झालेत. सेकंड इनिंग मध्ये फाईट असणारे 30, 32, 35 धावसंख्या चेस होऊ शकते, डिफेन्स होऊ शकते. बरंच बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. चला मॅच चालू करा. शेवटचे 2 बॉल अजून बाकी राहिलेत. रन झाले तर 30. बॅकफुटला पुन्हा एकदा सिंगल रन घेतलाय. क्या बात आहे. सलामीचा बॅटर. शेवटचा उर्वरित 1 बॉल राहिलाय. आज प्रेक्षकांची देखील गर्दी बरीच वाढली आहे. स्वागत आहे. ह्या वेळेला व्हाईट बॉल. क्या बात आहे. काय रीड केलाय. प्रॉपर जज केलाय, पण रिव्ह्यू घेतलाय, चेक केला जातोय.
आणि जबरदस्त बॉल मात्र जज केलाय, वाईट बॉल असेल. शेवटचा अजूनही एक बॉल बाकी राहिलाय. 32 चान्स घेतील काय? 32. आणि शेवटचा बॉल चान्स घ्यायचा होता, स्टेप आउट झाले. पण मनीषने मात्र जबरदस्त बॅटिंग केली. क्या बात आहे. संघाला गरज असताना मनीष मात्र कामी आलाय. शेवटची अंतिम मॅच आपण पाहतोय. कोणता संघ मात्र अंतिम फेरीमधून दाखल होत असताना या चषकावरती नाव कोरणार आहे, कोण मात्र विजय मिळवणार. अभिजित पवार मित्र परिवाराची असलेली आयोजित क्रीडा स्पर्धा. कोण प्रथम पारितोषिकाचा मानकरी होतोय, कोण द्वितीय पारितोषिकाचा मानकरी होतोय आणि कोण तृतीय पारितोषिकाचा मानकरी होतोय. अर्थातच तृतीय पारितोषिकाच्या रेसमध्ये नामांकनामध्ये तो संघ जाऊन पोहोचला. तो अर्थातच या विभागातील संघवी फंटर्स हा संघ मात्र थर्ड रँकर म्हणून इथे छाप निर्माण केले. पण सेकंड आणि फर्स्ट ही ट्रॉफीसाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. तब्बल या क्रीडा स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 44,444 आकर्षक ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक आपण पाहिलं तर 33,333 आकर्षक ट्रॉफी. तृतीय पारितोषिक 22,222 आकर्षक ट्रॉफी. वैयक्तिक देखील अनेक पारितोषिक आपल्याला या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. अशी ही क्रीडा स्पर्धा बघता क्षणी मात्र शेवटच्या असलेल्या काही इनिंगकडे मात्र शिल्लक राहिले. शेवटची इनिंग या असलेल्या संपूर्ण कारकिर्दीमधली या संपूर्ण क्रीडा स्पर्धेची. चला पाहूयात असलेला क्रिकेटचा रणसंग्राम. अंतिम दिवसातील अंतिम मॅच, अंतिम इनिंग, लास्ट इनिंग. एका बाजूला ठाण्याचा, एका बाजूला कळव्याचा संघ. बबड्या बॉईज कळवा आणि विकी पॅगर ठाणे असा मात्र क्रिकेटचा मॅचचा हा संग्राम पाहायला मिळतोय. रोहन आलाय पहिली ओव्हर. विराज आणि तिकडे मात्र रवी ही जोडी दाखल होतीये. पहिलाच बॉल हलकासा ड्राईव्ह केलाय. कालच्या दिवसात देखील विराजने चांगली बॅटिंग केली होती. आजच्या दिवसात देखील विराज संघाला गरज आहे. फायनल मॅच असल्या कारणाने विराजला देखील जाणीवपूर्वक जबाबदारीने मॅचला पुढे घेऊन जावं लागेल. फायनल मॅच प्रत्येकाचं स्वप्न आहे. गतवर्षीचं असलेलं काही फायनल मॅचचं अपूर्ण स्वप्न यंदाच्या वर्षात पूर्ण करण्याच्या अट्टहासाने अनेक जण मात्र दाखल झाले. टॅप केलाय, लॉंग ऑफला निकील आहेत. चान्स बनलाय आणि येस पहिला विकेट, रन आउट. रफी माघारी. न्यू बॅटर अमित. विराज जर आपण पाहिलं तर अंडरआर्मची क्रीडा स्पर्धा खेळतात, ओव्हरआर्म देखील तेवढेच चांगले खेळतात. त्यामुळे विराजचा चाहता वर्ग देखील तेवढाच अधिक आहे. त्याचबरोबर महाजन दादा आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचे. बॅकफुटला हलकासा मात्र तिथे कट केलाय. पॉइंटच्या माध्यमातून एक रन मिळतोय. आणि इथे मात्र महत्वाचा विकेट मिळालाय विराजचा. विराजची खेळी देखील आणली संपुष्टात. मॅचला आता इथून कोण मात्र बदलेल, कोण मात्र कलाटणी देईल. अनेक प्रश्न, अनेक अडचणी. ठाणे की कळवा या क्रीडा स्पर्धेमध्ये मात्र आपली विजयाची पहिल्या पारितोषिकाची छाप निर्माण करणार आहे. ही क्रीडा स्पर्धा अविस्मरणीय करणार आहे. या असलेल्या मानाच्या करंटकावर, चषकावरती नाव कोरणार आहे. कोण आहे तो संघ?
विराटची विकेट जशी गेली तसा त्याचा चाहता वर्ग देखील नाराज झाला. बॅकफुटला पंच केलाय, सिंगल रन येतोय. न्यू बॅटर अभि आलेत. ओहो चांगला बॉल, जबरदस्त स्पेल पाहायला मिळालाय रोहन यांचा. ओव्हर समाप्ती झाली, 1 ओव्हर रन झाले तर 3 रनाची ओव्हर मात्र हाताळली आहे. निखिलकडे मात्र सेकंड ओव्हर पुन्हा एकदा दिली आहे. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याच्या विचारामध्ये पुन्हा एकदा द्विधा मनस्थितीमध्ये स्ट्रोक मात्र बदललाय. चांगला ड्राईव्ह केलाय, सिंगल 1 रन मिळेल. ओहो यावेळेला पुन्हा एक चांगला बॉल, रन मिळणार नाहीये. डेलिब्रेट डॉट बॉल. पुन्हा टॅप केलाय, सिंगल रन. फुल टॉस बॉल, चान्स बनलाय आणि नॉट आउट. सुखरूप आहे बॅटर. रन मात्र कंट्रोल मध्ये ठेवलेत. पुन्हा एक टॅप केला लॉंग ऑफला, फेकी केलं जातोय आणि येस विकेट मिळणार आहे. 2 ओव्हर समाप्ती झाले, 2 ओव्हर रन झाले तर 6. नवीन बॉलर, नेक्स्ट ओव्हर अमर. यश नेक्स्ट बॅटर स्ट्राईकला. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. फायनलच्या मॅच मधील असलेला हा प्रवास आता मात्र 12 बॉलवरती येऊन पोहोचलाय. अवघे 12 बॉल. ओहो जबरदस्त ऑफ ट्रॅकचा बॉल, हलकासा वळण दिलाय. व्हेरिएशन पाहायला मिळालं अमर यांचं. तिकडे मात्र लॉंग ऑफला जातोय बॉल, फेकी केली आहे, आलाय डॉट बॉल. पुन्हा एक टॅप केलाय, डिक्लेअर 1 रन. रन झाले 7. बाहेर पाड पिचिंग केलेला बॉल, व्हाईट बॉल. चांगला ड्राईव्ह केला संदीप आहेत. सँडी डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पुन्हा एक टॅप केलाय, डिक्लेअर 1 रन मिळेल. रन झालेत 9.
हो, चांगला मात्र इथे बॉल पुन्हा पाहायला मिळाला. 3 ओव्हर संपल्या, 3 ओव्हर रन झाले तर 9. 6 बॉलमध्ये बरीच मोठी मॅच आहे. 24, 6 बॉल 24, प्रति बॉल चौकार, प्रत्येक बॉलला चौकार आहे. सचिन आहेत. पहिला बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल, म्हणजे जवळपास फायनलच्या लढतीचा विजेता संघ प्रेक्षकांना देखील ठाऊक झालाय आता. पुन्हा एक चांगला फेर डिलिव्हर केलेला बॉल. 2 बॉल डॉट झालेत. शेवटचे असलेले 4 बॉल बाकी आहेत. क्या बात आहे सचिन. पुन्हा एकदा आणखी एक निर्धाव बॉल. गती परिवर्तन केलं थोडंसं, कधी गती वेग वाढवलाय, कधी मंदावली आहे. शेवटचे असलेले लास्ट 3. इथे मात्र एक वाईट बॉल. अभिजित पवार मित्रपरिवाराच्या आयोजनाच्या माध्यमातून भव्य अंडरआर्म बॉक्स क्रीडा स्पर्धेचं हे पर्व बघता क्षणी आता संपुष्टात येत आलंय आणि अर्थातच तो फायनलचा मानाचा करंडक मात्र ज्याच्या नावावरती असणारे तो संघ, इथे मात्र ते चित्र, ती उत्सुकता आता मात्र संपुष्टात येणारे त्या प्रत्येकालाच आता मात्र ठाऊक झालंय, जाणीव झालीये कोणता संघ विजयी ठरतोय. पुन्हा एक निर्धाव बॉल. लास्ट 2 बॉल मात्र उर्वरित राहिलेत. त्या 2 बॉल नंतरचा तो असलेला संघाचा विजय निश्चित होणार आहे. त्या संघाचा आनंद, जय जयकार, जयघोष इथे मात्र पाहायला मिळेल. त्या संघासोबत त्यांचा असलेला चाहता पाठीराखा देखील तितकाच आनंद त्यांच्या देखील मनामध्ये पाहायला मिळेल. बघता क्षणी असलेल्या या क्रीडा स्पर्धेचं यशस्वी पर्व आता मात्र 2 बॉलवरती येऊन पोचले. पण इथे मात्र मॅच अजून संपली नाहीये, कारण हा दिवस प्रत्येकाला अजूनही संपू नये असंच वाटतंय. ठाणे पॅकर संघाला देखील वाटतंय अजूनच खेळत राहावं, हा दिवस आणखी वाढावा. ते बघा, म्हणजे त्यांना संपवायसाठी त्यांची देखील इच्छा नाहीये. दिवसामागे मग दिवस जितके खेळता येईल तेवढं खेळायचा त्यांचा आनंद आहे. बोल्ड आउट झालेत. विकासची विकेट मिळवली आहे. शेवटचा बॉल आहे. 6 बॉल 4ची मॅच याच बॉलरने बनवली, हॅट्रिक मिळवली. आणि येस, ठाणे पॅकर अर्थातच फिकी पॅकर या संघाने मात्र विजय मिळवला. एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजे विजयी संघाचं. सेकंड रनर संघासाठी देखील एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजे. त्यांनी देखील एक जबरदस्त फाईट केली बबड्या बॉईज कळवा या संघाने. आणि असलेल्या या क्रीडा स्पर्धेचे 3 मात्र हकदार मात्र आपल्याला पाहायला मिळाले, फर्स्ट, सेकंड आणि थर्डचे. काही क्षणातच आपण लगेचच पारितोषिकाकडे वळणार आहोत, तर कुठेही जाऊ नका. थोड्या वेळात लगेचच आपण पारितोषिक डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. मोक्याची मॅच, महत्वाची मॅच, अंतिम मॅच, आणि त्याने मात्र ती जबाबदारी स्वीकारत असताना त्याने बॅटिंग केली आहे. अर्थातच बबडीला मॅन ऑफ द मॅच जातोय. फायनल मॅच मधील असलेला विजयाच्या वाटेकरीमधील विजयाचा शिलेदार म्हणून हा खेळाडू इथे मात्र पुरस्कृत केला जातोय, ज्याचा संघ आज विजयी झालाय, ज्याची कारकीर्द आज इकडे गाजवली गेली आहे, ज्याने असलेलं स्थानिक परिसरातून आज ही क्रीडा स्पर्धा मात्र खेळली आहे.
हॅलो. चला सगळ्यांनी थोडं जवळ या. आपण लगेचच शॉर्ट अँड स्वीटमध्ये हे असलेलं पारितोषिक समारंभ घेऊयात. थोडं जवळ या सगळ्यांनी. तोपर्यंत आमच्या असलेल्या कमिटीला विनंती, आपण सगळे इंडिव्हिज्युअल पारितोषिक काढायचे आहेत. चला थोडं सगळ्यांनी जवळ यायचंय. प्राइस सेरेमनी करतोय आपण. चला सगळ्यांनी जवळ यायचंय. फायनल डे आणि फायनल डेचा हा प्राइस सेरेमनी आपण करतोय. जवळ या सगळ्यांनी. चला सगळ्यांनी जवळ यायचंय. प्रॅक्टिस थोडं बंद करा.